माझ्याकडे सदानंद शब्दे आणि 6 इतर लोक हे आले होते. यांची प्रॉपर्टी जे होती झालट्या फाट्यामध्ये होती आणि ते जवळपास 2.25 हेक्टर जमीन होती आणि ते पूर्ण 2.25 हेक्टर जमीनवरती त्यांना कंपाऊंड वॉल बांधलेलं होतं. तिथे त्यांच्याकडे बिल्डिंग परमिशन ते सगळं होतं, पण त्याच्यात त्याने कंपाऊंड वॉल जे बांधलेलं होतं त्यासाठी परमिशन नव्हती. हे जे त्याने कंपाऊंड वॉल जे बांधलेलं होतं पूर्ण 2.25 हेक्टरमध्ये, ते कोट्यवधी रुपयाचे कंपाऊंड वॉलचं काम होतं. तर महानगरपालिका याने पब्लिक अनाउन्समेंट केलं रिक्षावरती की आम्ही 2 दिवसात येऊन ते पूर्ण कंपाऊंड वॉल तोडणार आहे आणि यांचंच नाही, त्या एरियामध्ये जितके पण अतिक्रमण असणार किंवा जे स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये बांधकाम केलेलं पण परवानगी नाही असं, तर आम्ही ते तोडणार आहे. तर या ऑर्डर हे जे पब्लिक अनाउन्समेंट झालं होतं त्याच्या विरोधात हे सदानंद शब्दे आणि इतर 6 लोक माझ्याकडे आले आणि त्याने त्यांची व्यथा माझ्यासमोर मांडली आणि त्यानं सांगितलं की ही जी प्रॉपर्टी आहे ज्याच्यात आम्ही कंपाऊंड वॉल केलेला आहे, 2.25 हेक्टरची जमीन आहे, ती आमची स्वतः मालकीची आहे, स्वकष्टाने कमवलेली आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे सेल्डीड आहे आणि सगळी डॉक्युमेंट्स असताना महानगरपालिका असा आम्हाला त्रास देत आहे. म्हणून आम्ही या जे त्यांचं पब्लिक अनाउन्समेंट होतं त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो आणि काल दिनांक 17 जुलै 2025ला माननीय उच्च न्यायालयाने खूप चांगला निर्णय दिला आहे आणि याच्यात स्पष्ट केलं आहे आणि कॉर्पोरेशनला आदेश दिला आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ही सदानंद शब्दे आणि त्यांची मालकीची आहे. त्याच्यात त्याने कंपाऊंड वॉल तयार केलेला आहे. त्यांचे प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हे तुम्हाला ॲक्वायर करायची असेल तर त्यासाठी तुम्ही कायदेशीर जे कारवाई आहे ते फॉलो करावं लागेल आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश जे मनोज आकाश म्हणून जे आता मागच्या वर्षीच माननीय सुप्रीम कोर्टाने जे 3 जजेसने खूप महत्त्वाचा डिसिजन दिला आहे आणि त्याच्यात लँड ॲक्विजिशनसाठी कॉर्पोरेशन असो किंवा कुठलं पण अधिकारी असो त्यांना अतिक्रमण निवाकुल करायचं असेल किंवा हे जे लँड ॲक्विजिशन करायचं असेल त्यासाठी काय काय पाऊल उचललं पाहिजे त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हायकोर्टाने पण कॉर्पोरेशनला डायरेक्शन्स दिले आहे की तुम्ही हे जे बांधकाम केलेलं आहे यांना पिटिशनर्सने तुम्ही असं पाडू शकत नाही. तुम्हाला जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहे त्यांच्या तंतोतंत पालन केलं पाहिजे असे स्पष्ट डायरेक्शन देऊन आमची पिटिशन डिस्पोज ऑफ केली आहे. अरे याच्यामध्ये जे मालमत्ता धारक आहे जे भूखंड त्यांचं पाडण्यात आले, ती मालमत्ता जे पाडण्यात आली त्याच मोबदला काही कोर्टाने ज्येष्ठ महानगरपालिकांना काही निर्देश दिलेला आहे? आमच्या केसमध्ये त्यांना पाळलं नव्हतं आमच्या केसमध्ये, हे का नाही, म्हणून आमच्या मध्ये हे मुद्दा उपस्थित झाला नाही. पण हे जे सुप्रीम कोर्टाचं जे न्याय निवाडा सांगतोय मी मनोज आकाश, त्या केसमध्ये त्याला पूर्ण प्रोसेस फॉलो न करता त्याचा पाळण्यात आलं होतं. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने यूपी गव्हर्नमेंटला 25 लाख रुपये कंपन्सेशन द्यायला सांगितलं होतं. म्हणून हे गोष्ट स्पष्ट आहे की हे कायदेशीरप्रमाणे ते करत नसेल काम तर कॉर्पोरेशन असो किंवा कुठला पण अधिकारी असो किंवा कुठली पण एजन्सी असो त्यांना कंपन्सेशन द्यावं लागेल इलिगल ते काही काम करत असेल तर. म्हणजे मालमत्ता धारक कंपन्सेशन देणार आहे ती कुठली मालमत्ता होती ती सर? आता देवळाईची होती? हे झालटा फाटामध्ये गट नंबर 649 आणि 650 असे 2 गट होते. त्याच्यात 2.25 हेक्टर जमीन होती. बरं, इतर ठिकाणी पण महानगरपालिकेने असे काही कारवाई केलेली आहे ज्याप्रमाणे तुमच्याकडे नागरिक येतील आता चिकलठाणा झाला, इतर भागामध्ये देवळी परिसर जे आहे, बायपास आहे, पैठण रोड आहे, इतर भागामध्ये पण नागरिकांनी महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही? सगळे नागरिक घाबरलेले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा भासत आहे. तर घाबरायची गोष्ट नाही. आपली स्वतःची मालकाची जमीन असेल तर तुम्ही या कोर्टासमोर या आणि तुमचे कोर्ट कागदपत्र तपासतील आणि खरंच तुमची जमीन असेल तर तुम्हाला कोर्ट स्टे पण देईल आणि हे सगळं जे प्रकार चालू आहे कोर्ट थांबवेल. अनेक जणांचे बांधकाम परवाने परमिशन सगळ्या गोष्टी होतात, मात्र
की थोडंफार जर मागे पुढे जमीन आहे, त्यांचे घरं पाडण्यात आली, त्यांचे बिल्डिंग मोठ्या बिल्डिंग उद्ध्वस्त करण्यात आले, त्याच्यामध्ये ह्या ऑर्डरचा काय फायदा होईल? याच्यात असंच झालं होतं की जे मनोज आकाशचा जे केसचा मी संदर्भ दिला आहे आता तुम्हाला, ते तर खूप एक तुमच्यासारखा एक जर्नलिस्टच होता. तर त्याचं पूर्ण अख्खं घर पाडण्यात आलं होतं. तर त्यानं सुप्रीम कोर्टाला फक्त एक पत्र लिहिलं की माझा इतका इतका नुकसान झालं आहे, आणि त्यानं काही प्रोसिजर फॉलो नाही केली. मला काही नोटीस नाही, काही नाही. सडन त्यांना पाडण्यात आलं होतं. तर ते पत्राचा कॉग्निझन्स सुप्रीम कोर्टाने पिटिशन म्हणून घेतलं, आणि सुमोटो त्यांना रजिस्टर करून त्याला 25 लाख रुपयाचं कंपन्सेशन देण्यात आलं. आता जे शहरात असा अतिक्रमण होत आहे, मग यामध्ये सुद्धा भेटू शकतं की नागरिकांना मोबदला? मोबदला 100% भेटू शकतो त्यांना पण. पण कंडिशन हेच आहे, त्यांच्याकडे परवानगी असली पाहिजे आणि ओनरशिप असली पाहिजे. आणि असं असताना तरी पण त्यांना पाडलं असेल, तर मग त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या अवमानना केली म्हणून ठपका बसेल आणि त्यांना कंपन्सेशन द्यावं लागेल. काय नाव सर आपलं? माझं नाव ॲडव्होकेट रुपेश जयस्वाल. थँक्यू.